तुम्ही इथून 12 किंवा 15 वर्षामध्ये फायनान्शियली फ्री व्हायचं टार्गेट ठेवताय, तर कितीचा कॉर्पस असला पाहिजे? तर मित्रांनो, मला असं वाटतं, की साधारणतः तुमचा कमीत कमी 5 करोडचा कॉर्पस असेल, तर आपण फायनान्शियली फ्री होऊ शकतो. मग हा 5 करोडचा कॉर्पस उभा कसा करायचा? जर तुम्ही 1,00,000ची एस-आय-पी 15 वर्षासाठी केली, 12 ते 13% जरी परतावा पकडला, तर 15 वर्षामध्ये तुमचा कॉर्पस साधारणतः 5 करोड बनू शकतो. जर 1,00,000 शक्य नसेल, तर 50,000ची एस-आय-पी प्रत्येक वर्षाला स्टेप अप केली, साधारणतः 16 वर्षांनी आपण 5 करोडचा पल्ला पार करू शकतो. जर 50,000 देखील शक्य नसेल, तर 25,000ची एस-आय-पी केली, तर 20 वर्षामध्ये 5 करोडला आपण पोहोचू शकतो. पण 5 करोडला पोहोचणं का इम्पॉर्टंट आहे? कारण ह्याच 5 करोडमधून आपण महिन्याला 3 ते 3.5 लाखाचा मंथली विथड्रॉल ते देखील लाईफटाईम घेऊ शकतो. तुम्हाला देखील या 5 करोडपर्यंत पोहोचायचं स्वप्न असेल, योग्य सल्ला हवा असेल, लवकरात लवकर फायनान्शियली फ्री व्हायचं असेल, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक यू.